आरके 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 इज माय बे. आरके इज माय ट्रू लव्ह. ऑफकोर्स त्याला कुठे माहित असेल हे सगळं, पण लवकरच कळेल जेव्हा तो आणि मी एकत्र स्क्रीन शेअर करत असू. वाव. आरके आणि मी ना इंडस्ट्रीमधले सगळ्यात सेन्सेशनल कपल असणार आहोत. आणि त्याच्या आणि माझ्या अफेअरची चर्चा सगळीकडे सगळ्या सोशल मीडियावर असेल. आणि आरकेला आणि मला ना टॉक शोजमध्ये ॲज अ पॉवर कपल म्हणून बोलावतील. वाव, दिस साऊंड सो एक्साइटिंग ऑलरेडी. कधी म्हणजे काय? जेव्हा मला माझा पहिला ब्रेक मिळेल तेव्हा. ऑफकोर्स मिळणार आहे. आणि मग माझ्याकडे सगळं असेल. माझ्याकडे नेम असेल, फेम असेल, मनी असेल, सगळं काही असेल. पण त्यासाठी ना मोहिनीला ना तिचं थोडंसं डोकं वापरावं लागेल. ती जर सेटवर येऊन काहीतरी मूर्खासारखं बडबडली ना की संपलं. माझं सगळं इम्प्रेशन डाऊन करेल ही. सो डाऊन मार्केट दिस वुमन इज. खरंच म्हणजे कुठल्याच गोष्टीचा सेन्स नाहीये तिला. ना कपड्यांचा सेन्स आहे, ना वागण्या बोलण्याचा सेन्स आहे. म्हणजे कुठल्याही बेसिक सेन्सच नाहीये तिला. आणि कुठल्या तरी अँगलने ती माझी सख्खी बहीण वाटते का? नाही, कुठल्याच अँगलने ती माझी सख्खी बहीण वाटत नाही. काकूबाई आहे यार एक नंबरची. खरंच. तरी बाबांना तिचाच पुळका येतो. आता काय आहे, घरात ना मोलकरीणसारखं राबलं की मग पुळका येणार नाही तर काय होणार है ना? नॉनसेन्स. माझं आणि आरकेचं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा आमच्या घरात एखादी मेड लागेल ना, मग मी मोहिनीलाच बोलवेन मेड म्हणून. मज्जाच येईल. पण खरंच यार काय दिसतो आरके. किती स्ट्रॉंग आहे तो. त्याचे बायसेप्स, OMG, किती गुड लुकिंग आहे तो. खरंच. तो दिवस येईल. तो दिवस नक्की येईल जेव्हा आरके मला या मिडल क्लास लोकांपासून खूप लांब घेऊन जाईल.